अमरावती जिल्ह्यातील श्रमिक इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना या नावाखाली संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण गोविंदराव उईके याने फील्ड वर्कर महिलांच्या माध्यमातून इमारत बांधकाम कामगारांची नवीन कॉट बनविणे, रिन्युअल करणे व किचन सेट वाटपाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केल्याचा आरोप करीत भूषण उईके यांनी महिला कामगार यांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे महिला कामगार यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात धडकले। भूषण उईके यांनी जिल्ह्यातील नमस्कार, मी अंजली दिलीप तसरे, राहणार शेंदोळा बुजुर्ग, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती। आम्ही गेल्या 1 वर्षापासून श्रमिक इमारत व बांधकाम कामगार संघटनेमध्ये काम करत होतो। भूषण उईके हा त्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष होता। आम्ही एकूण 14 तालुक्यामध्ये 60 महिलांनी काम केलं आहे आणि 60 महिलांनी काम करून त्याने आमच्या जवळून 2 ते 2.5 कोटी रुपयाचा आमच्यासोबत फ्रॉडपणा केला आहे। आम्हाला काम करून देतो बांधकाम कामगार लोकांना आपण एक सानुग्रह निधी देतो, 5000 रुपये तो मिळवून देऊ, त्यांचे मुलांच्या आर्थिक शिक्षणाचे गरजा भागू असं सांगून त्याने आमच्याकडून पैसे लुबाडले आणि आता 1 ते 1.5 वर्षापासून त्याने कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे। आम्ही त्यामुळे आम्हाला लोक खूप त्रास देत आहे। गावोगावच्या लोकांपासून आम्ही 1000 ते 2000 याप्रमाणे प्रत्येक टोटल जिल्ह्यातून 10 ते 15,000 फॉर्म आम्ही जमा केलेले आहे, परंतु त्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचं काम न करून आम्हाला आता धमक्या देत आहे की तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, मी तुमचं काम करत नाही किंवा मला आणखी पैसे पाहिजे, अशा प्रकारे तो आम्हाला धमक्या देत आहे। आत्ता 2 ते 4 दिवसापूर्वी त्याने फॉर्म घेणे पण बंद करून टाकले, म्हणजे फोन घेणे म्हणजे उचलणं पण बंद केलं। आम्हाला लोक खूप त्रास देत आहे आणि आम्ही सध्या खूप मानसिकतेमध्ये गेलेलो आहे। 1-2 महिलांना यामुळे बीपीचा आणि पोलीस स्टेशनला पण तक्रार केली। मी फ्रेजरपुराला गेली होती, त्यांनी सांगितलं की तुमचा स्पॉट हा गाडगेनगर पोलीस स्टेशन येतो, तिथे जा, पण मी तिथे गेली असता त्याने तिथे मला अडवलं की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका, मी तुमचे पूर्ण पैसे भरून देतो असं म्हटलं। तर त्याने आम्हाला खोटे 1 लाखाचे, 50,000चे, 87,000चे असे चेक दिले, पण ते चेक देऊनही ते चेक पण आमचे बाउन्स झाले। शेवटी आम्ही आमदाराला, खासदाराला, राजेश भाऊ वानखेडेला निवेदन दिलं, त्यांनी पण कुठल्याही प्रकारची त्याच्यावर काही निर्णय घेतला नाही। रवी राणाला निवेदन दिलं, त्यांनी पण कुठलीही ॲक्शन घेतली नाही। त्यामुळे आम्ही खचून गेलो आणि जे आपले प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे बंटीभाऊ वानखेडे यांनी रामटेके यांनी आम्हाला एक मार्गदर्शन केलं कालच आणि लगेचच निर्णय घेऊन त्यांनी आज आम्हाला इथं आयुक्तालयामध्ये आणलं। तो व्यक्ती त्याचं एक ऑफिस आहे, आधी त्याचं नवसारीला ऑफिस होतं, त्याच्यानंतर त्याने शेगाव नाका कठोरा नाक्यावर ऑफिस टाकलं, तिथले ऑफिस बंद केलं, तिथून पळून गेला। आमचे जे कागदपत्र आम्ही दिले होते लोकांचे ते त्याने CP सरांनी म्हटलं की त्याच्यावर आम्ही एक चौकशी करू बा, हे गुन्हे शाखेकडे तुमचं आर्थिक गुन्हे शाखेकडे तुमचं एक हे टाकून देऊ। तसेच इतर जिल्ह्यातील सुमारे 60 ते 65 फील्ड वर्कर महिलांकडून 8 ते 10,000 अर्जदारांची कागदपत्रे व सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपये गोळा करण्यात आले, परंतु अर्जावर बनावट शिक्के मारल्यामुळे अर्ज रिजेक्ट झाले आणि कोणत्याही कामगाराला ना नवीन कार्ड मिळाले ना जुन्या कार्ड धारकांना किचन सेट किंवा रिन्युअलची सुविधा मिळाली नसल्याने हजारो कामगारांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। भूषण उईके यांना पैसे परत मागितल्यावर भूषण उईके महिलांना धमकावत असून अर्जदार व फील्ड वर्कर यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। या गंभीर गैरव्यवहाराबाबत फसवणूक झालेल्यांनी निवेदन देऊन भूषण उईके यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके, जिल्हा महासचिव शेख अकबर, योगेश कावरे, नौशाद कुरेशी सह अनेक महिला उपस्थित होत्या। कोणत्या आपण निवेदन सादर केलं आहे, काय मागणी आहे? जे कामगार मंडळ जे आहे त्या माध्यमातून जे श्रमिकांना जे मानधन मिळते, श्रमिक कार्डाच्या माध्यमातून जे किचन सेट मिळतात, त्यासाठी एक इथे श्रमिक बांधकाम जे कामगाराचं एका जणानं डुप्लिकेट संघटना काढली, त्या माध्यमातून 60 ते 66 फील्ड वर्कर ज्या महिला यांना रोजगार देतो म्हणून त्यांना रोजाने तिथे ठेवले, त्यांना कार्ड बनवून दिले। त्यानंतर यांनी त्याच्या मार्गदर्शनात, त्याच्या म्हणण्यानुसार यांनी पूर्ण जिल्ह्यामधून कोणी 2000 फॉर्म, कोणी 8000 फॉर्म, कोणी 1000 फॉर्म असे 1500 रुपये बांधकाम कामगारापासून घेतले आणि त्याच्या ऑफिसमधून ऑनलाईन रजिस्टर करासाठी त्याला दिले।
पण ते पूर्ण बोगस होता, तो फ्रॉड होता. त्यानं 2 ते 2.5 करोड रुपये या महिला 60 महिलापासून जमा करून घेतले आणि त्याचा ऑफिसचा बोरिया बिस्तर बंद करून तो या शहरातून फरार आहे. आम्ही दसऱ्यापर्यंत ही चेतावणी देत आहोत. दसऱ्यापर्यंत या सर्व बांधकाम कामगाराचे जर पैसे वापस दिले नाही, या 60 महिलांचे पैसे वापस जर दिले नाही, त्याला बजाडून काढू, त्याला झोडू, त्याच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्याला परमनंट जेलात टाकण्याची संपूर्ण व्यवस्था प्रहार संघटना करेल. आज प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व शेकडो कार्यकर्ते, शेख अकबरभाई आहे, बडनेरचे बबलूभाई आहे, सर्व नौशादभाई आहे, सर्व कार्यकर्ते आज या महिलांना घेऊन CP साहेबांना भेटले आणि या CP साहेबांना या फसवणुकीचं पूर्ण प्रकरण समजून सांगितलं की 2-2.5 करोड रुपयाची फसवणूक झालेली आहे म्हणून. त्यांनी तत्काळ ॲक्शन घेतली. आर्थिक गुन्हे शाखेपाशी हे प्रकरण त्यांनी पाठवलेलं आहे. आर्थिक गुन्हे शाखे याचा पुढचा तपास करणार आहे. लवकरात लवकर त्यांनी तपास करावा आणि या प्रकरणात जो धोकाधडी झाली आहे 8 ते 10 हजार अमरावती जिल्ह्याच्या कामगारासोबत, तो छडा लवकरात लवकर बाहेर काढावा. अन्यथा दसऱ्याच्या नंतर या सर्व 8 ते 10 हजार लोकांना घेऊन भव्य दिव्य असा मोर्चा अमरावती शहरात काढून त्याचं ऑफिसही फोडल्या जाईल. तो जिथं कुठं असेल ते ऑफिसही फोडल्या जाईल. पैसे रिकवर करू, त्याची प्रॉपर्टी विकायला लावू, पण ह्या गोरगरिबांचे पैसे त्यांना वाटप करायला लावू. ह्या स्टाईलने आपण हे पुढचं आंदोलन असं या दिशेने नेऊ आपण. विदर्भ सिटी न्यूज अमरावती.